फणसाच्या बिया, वेगवेगळ्या प्रकारचं आंब, शिजवलेल्या शेंगा, मोठी जांभळं, आळू, छोटी जांभळं, करवंद आणि काप्या फणसाचं घरं हा इतका रान आपण गोळा केला आहे. तर नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर आज संकष्टी म्हणजे गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी, तर त्यानिमित्त आज उपवास असला आहे. आमच्या दोघांचा उपवास आहे. त्यासाठी आम्ही उपवासला काय म्हणून आपला आता उन्हाळी दिवस आहे, त्यामुळे आपल्या जंगलामध्ये भरपूर सारे फळ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रानमेवा आहे. मग ते आम्ही गोळा केला आहे आणि तोच खायचा. म्हणजे हे जे उन्हाळी दिवस असतात त्या ठिकाणी आपल्याला हे जंगलातील फळांनाच आपलं पोट भरून जातं उपास. म्हणजे असं आपल्याला काय वेळ करायची गरज नाही. म्हणजे काय खिचडी म्हणा, वऱ्याचा भात, असं काय करायची गरज नाही. जंगलात पूर्ण आपलं ऑर्गॅनिक सगळं बघा. आपण सगळं हे सगळं आपल्या रानमध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला म्हणजे गावाच्या आजूबाजूला हे सगळं गोळा केलं आपण. हे बघा फणसाच्या बिया आहेत, शिजवलेल्या फणसाच्या बिया, आंबे, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे, अलग अलग झाडाचे 1 2 3 3 झाडांचे आपण आंबे गोळा केले. ह्या शिजवलेल्या शेंगा आहेत. ही मोठी जांभळ आहे, डबी जांभळ बघा, मोठी मोठी जांभळ. हा मोठी. ही आळू आहे आणि ही छोटी जांभळ. छोटी आपल्या जी ही जांभळी झाडं पूर्ण आपल्या गावामध्ये जांभळी झाडं जांभळेच आहे. त्यामुळे जांभळ्या झाडं भरपूर येतात शेतामध्ये. पूर्ण जंगल आपलं सगळं जांभळे आणि करवंद आहे. छोटामध्ये भेटला, छोटे करे, कापा पण असे. त्यामुळे हा रानमेवा आपण कसा गोळा केला आहे तुम्हाला सर्व दाखवतो. नंतर आपण हा रानमेवा खाऊया बरोबर खाऊया. हो, काय करताय? पान काढतो, करून काढायला. असं करायचं, एक काठी लावायची. ह्यानं काय होतं? चालत नाही का? हे करून साठवायला आपल्याला करवंद गोळा करायला. खायला गोडी का? हो बघा, इथं बसतो आहे. एकाला 4-5 आहे ते बघा. दिसलं त्या 2 झाड.
तर हा संकट चतुर्थी असल्यामुळं गणपती बाप्पाचा आम्ही उपवास धरलाय. तर सुरुवातीला आपण गणपती बाप्पाला नमस्कार करूया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर आता आपण फराळ करायला सुरू करूया. म्हणजे ऑर्गॅनिक फराळ पूर्ण जंगली, म्हणजे जंगलातील फळांचा आपल्या ऑर्गॅनिक रानमेवा सगळा रानमेवा आहे. ते आता आपण चाकूया म्हणजे खाऊया. काय खाणार पहिला सांग. मी ना करवंद इतका रानमेवा काय खाऊ काय कळणार झालं. जांभूळ खाते मी. जांभूळ ते पण मस्त आहे. जांभूळ आहे. छानच जांभूळ. ह्या आपल्या शेतातील शिजवलेल्या शेंगा. आणि ह्या आपण शिजवलेल्या सगळ्यात महत्त्वाची बिया. गोष्ट म्हणजे फणसाच्या बिया. फणसाच्या बिया माझ्या सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट, सगळ्यात आवडीची. बरेच बिया होत्या, बरंच खात्या आणि खाल्ल्या. हे काय म्हणजे आहे? ह्या ज्या बिया आहेत ना फणसाच्या बिया, ह्याला पाण्यामध्ये टाकू. ह्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं, बिया टाकायच्या, शिजून घ्यायच्या. मस्त अशा आपल्याला लागलं अशा बिया लावायचं. अशा जरा उकळल्या पाहिजे, जरा फुटल्या पाहिजे. फुटलेल्या बिया मस्त लागतात अशा उकळलेल्या. अशा मग तिला सोलायचं, असं सोलायचं, फलकट टाकून द्यायचं आणि खायचं. मस्त लागतं. हे काय कसं खायचं, काय कसं लागतं टेस्टला? हे किती आहे मस्त लागतं. मी नाही टेस्ट केलं कधी. नाही बघा आवडेल का तिथे मध्ये बी असतात. डायरेक्ट खायचं तुझं थोडं. हवा लय सुटली. हवा जोरात सुटते बघ. घे ना. बी असते टाकून घे ना. जांभूळ. बघा जांभळ आहे, जांभळ मोठं जांभळ, डबल जांभळ. मस्त आहे. म्हणजे मोठी बी असते ना. हा फणसाचा गरा, कापा फणस. हा एकदम गोड, हा साखर सारखा आहे. तुला हे पाहिजे ना. हा पाहिजे होता ना. हा तुम्ही खाणार होता, हा मी खाणार होते. तो माझा पूर्ण केमिकल मुक्त आहे. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या ह्या हवे, आंबा. या शुद्ध हवेत, या वातावरणात वाढलेल्या अशी ही फळं येतं. पक्ष्यांचा आवाज, शांत असं वातावरण मस्त. आणि आपण ट्री हाऊस मध्ये बसून खातोया. हे आपलं ट्री हाऊस आहे, ज्यामध्ये आपण बसून तो घेतोय आंब्यांची. हा आळू आहे बघा, आळू. तुमच्या तर सांडलं म्हणजे वाचले. मस्त राहते बघा. हा आळू आहे, आणि आंबा आहे. आळू पडायला. त्याच्यामध्ये अशा बिया असतात, म्हणजे चिकूसारखं सेम असतं. चिकूची लगेच निघते, म्हणजे निघत नाही. ह्याला बी गावाला चिटकून असते. हे असं असं खायचं आणि बी बहुतेक काढायची, बाकी सगळं पूर्ण खायचं. अशी बी मला आवडतं. आळू मस्त. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आणि आयकॉन आपल्या दाबायला. मित्रांपर्यंत पोहोचवा, मित्रांना शेअर करा, मित्र मैत्रिणींना. आपले मित्र शेअर करा आणि सर्वांनी कमेंट करायला
तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करत जावा. तुम्ही केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करत जावा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याप्रकारे. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय. आता मी आराम पूर्ण वेळ संपवतो. सगळं संपणार नाही तर अवघड आहे.